स्त्री हक्क आणि शारीरिक स्वायत्ततेच्या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई उच्च न्यायालय यांनी स्पष्ट केले आहे की विवाहित असो वा अविवाहित प्रत्येक महिलेला 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. केवळ वैवाहिक स्थितीच्या आधारावर हा अधिकार नाकारणे हे महिलांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन ठरते, असे न्यायालयाने नमूद केले आहे. हा निर्णय मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट अंतर्गत दिलेल्या अधिकारांच्या विस्तृत अर्थाकडे निर्देश करतो. पूर्वी गर्भपाताचे अधिकार काही मर्यादित परिस्थितींमध्येच लागू होत असल्याची धारणा होती, मात्र बदलत्या सामाजिक वास्तवाचा विचार करून न्यायालयाने अधिक समावेशक भूमिका घेतली आहे. या निर्णयानुसार गर्भधारणेमुळे महिलेच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्यास ती 24 आठवड्यांपर्यंत कायदेशीररित्या गर्भपात करू शकते आणि यासाठी तिच्या वैवाहिक स्थितीचा अडथळा येऊ शकत नाही. न्यायालयाने हेही स्पष्ट केले की गर्भपाताचा निर्णय हा सर्वस्वी महिलेचा वैयक्तिक निर्णय आहे. सज्ञान महिलेला तिच्या जोडीदाराची किंवा इतर कोणाचीही संमती घेण्याची कायदेशीर आवश्यकता नाही. यासोबतच महिलेची गोपनीयता जपणे ही संबंधित रुग्णालय आणि वैद्यकीय संस्थांची जबाबदारी आहे. त्यामुळे समाजातील पूर्वग्रह बाजूला ठेवून महिलांना सुरक्षित आणि कायदेशीर आरोग्य सेवा मिळणे अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. या कायद्यातील दुरुस्तीनुसार 20 आठवड्यांची मर्यादा वाढवून 24 आठवडे करण्यात आली आहे. यामध्ये बलात्कार पीडित महिला, अत्याचारित महिला, अविवाहित महिलांच्या बदललेल्या नातेसंबंधांमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती तसेच गर्भातील गंभीर दोष अशा विविध बाबींचा समावेश होतो. मात्र गर्भपात ही प्रक्रिया केवळ नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांकडूनच केली जाणे बंधनकारक आहे. अनधिकृत किंवा असुरक्षित पद्धतीने गर्भपात केल्यास महिलांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते हा निर्णय केवळ कायदेशीरच नाही तर सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. अविवाहित महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे आणि त्यांना आरोग्य सेवांमध्ये समान हक्क मिळणे ही काळाची गरज आहे. मानसिकदृष्ट्या हा निर्णय अनेक महिलांना दिलासा देणारा ठरत असून त्यांच्या प्रजनन स्वातंत्र्याचा सन्मान करणारा आहे. हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जात आहे. समाज अधिक प्रगत आणि संवेदनशील बनवण्यासाठी अशा निर्णयांची गरज आहे, ज्यामुळे प्रत्येक महिलेला तिच्या शरीरावर आणि आयुष्यावर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार मिळू शकतो.